नमस्कार, मी योगेश सोनार। तर हाई चॅनल में आपला ज्या ग्रामीण भाग मधला पोरे शेत खानदेश मधला आपला भाऊ आणि बहिणी होती तेसना वडील या शेती काम करतस, कोणना मोलमजुरी करतस। आपला भाग हा ग्रामीण भाग असल्यामुळे जास्त करी सण शेतीवर अवलंबून शेत आपला आई वडील आणि आपलं शिक्षण आहे तेसनी कष्टकरी सण शेती मैन जे आपले पीक येस तेसना मैन कष्टकरी सण ते आपले पोट पाणीसाठी बाहेर जातात, बाकी जण ते आपले शिकाडतस, आपले मोठा करतस। तेसनी एकच अपेक्षा राहत म्हणा पोरगे मोठा बनी आणि कुठेतरी चांगला नोकरी लागी। आणि आपला ग्रामीण भाग मधला भाऊ आणि बहिणी जास्त करी सण पोलीस भरती, आर्मी भरती, टॉप सिलेक्शन या भरत्यासमा जास्त उतरतस। तर इंडियन पोस्ट यांना 44,228 जागासनी मेगा भरती निघेल आणि हाई जी भरती शे हाई खास करी सण मी म्हणा बहिणीसाठी आणि राहिलो, कारण की आपल्या ज्या ग्रामीण भाग मधला ज्या पोरी शेत ज्या जळगाव, धुळे, नंदुरबार आपल्या गावकडल्या पोरीसले नावे ठेवतात लोक रनिंगले चालले का म्हणजे भाऊ तुम्ही पोरका हो पयाले जास आणि काय पोरली जात नाही, काय पयो नामूक करून डमूक करो। तर 18 वर्षांवर वय झाले तर लग्नात विचार करायला लागतात घरवाला। तर बाकी बहिणी चांगला शिकेल राहतस, 15वी पर्यंत शिकेल राहत, पदवीधरला ग्रॅज्युएशन कंप्लीट करायला राहतस आणि कोणतं तरी एखादी सरकारी नोकरीदारवालाले किंवा कंपनीवालाले दी देतस। तर आपण आपलं जे भविष्य जे तुम्ही विचार केलेलो म्हणा बहिणीसनी तेच ना स्वप्न मुडीदास, कारण की तेच ना पण एक स्वप्न राहत आपण सर्व्हिसले लागायला पाहिजे, कुठेतरी आपण बी भरत्या द्यायला पाहिजे, आपण ते सर्व्हिसले लागतील। तर भरपूर नाशिक वगैरे त्या जिल्ह्यामधल्या पोरी आहेत ना आर्मीना भरत्या, टॉप सिलेक्शन भरत्या करतस आणि त्या सिलेक्शन पण होतस। पण आपल्या ग्रामीण भाग मधल्या पोलीसनं तसं नाही, आपल्या पोरी भरत्या करतच नाही। एवढं जास्तीत जास्त हा व्हिडिओ म्हणा त्या बहिणी आणि भाऊसाठी राहणार आहे तेच ना इंडियन पोस्ट म्हणजे भारतीय डाक विभाग तर यांना 44,228 जागासनी मेगा भरती नाही असे। आणि हाई जी भरती शे ना हाई फक्त 10वीवर राहणार शे। ज्या तुम्हाला ज्या 10वीला मार्क होतील ना, ज्या टक्का होतील तर तुमले कधी 90 वर 80, 85 वर कधी चांगला मार्क होतील तर त्यावर हाईच सिलेक्शन होणार शे। या भरतीले पेपर आणि ग्राउंड फिजिकल वगैरे किंवा मुलाखत असं काहीच होणार नाही, फक्त तुम्हाला ज्या 10वीला मार्क शेत त्यावर यांनी लिस्ट लागणार शे। तर पदनं नाव शे ब्रांच पोस्ट मास्टर आणि असिस्टंट पोस्ट मास्टर या पदसाठी। तर पहिल्या पदासाठी पगार राहणार शे 29,380, दुसऱ्या पदासाठी राहणार शे 24,470 रुपया। शैक्षणिक पात्रता आहे फक्त 10वी शे। वय सांगितलं तेसनी 18 ते 40 वर्षापर्यंत, ओबीसीले 3 वर्ष आणि एससी एसटीले 5 वर्ष अशी सवलत राहणार शे। फी राहणार शे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस ले 100 रुपया, इतर कास्ट आणि महिलासले फी लागणार नाही। म्हणजे खास करी सण म्हणा बहिणीसले फी लागणार नाही, फक्त तुम्हाला जो अर्ज भराय ना त्याला 50-60 रुपया 70 रुपया एवढा तेवढाच खर्च आहे तुमले। तर ज्या पण भाऊसनं आणि बहिणीसले 10वीले चांगला टक्का होतील आणि चांगला मार्कासवर त्या पास होतील, लगीन बी होई जाईल मी तुम्हाला नवराकडे तुम्ही शेती काम करत होशात, कंपनीमध्ये असतो त्यात किंवा घरात बसत होशात किंवा इतर XYZ तुम्ही जॉब करत होशात तर हाई तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी, कारण की अशी संधी कोठे येत नाही। पेपर वगैरे एक्झाम काहीच होणार नाही, फक्त तुमले 10वीले चांगला मार्क पाहिजे। तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला खानदेश मधला सर्व भाऊ आणि बहिणीपर्यंत शेअर करा। टक्का होतात तर तुमले 10वीले कितला टक्का होतात ते कमेंट करायला विसरू नका। तर माले 10वीले 66% होतात, तर तुमले कितला होतात नक्की सांगा आणि या सुवर्ण संधीना फायदा द्या। तर 15 तारीख पासून अर्ज भरानं चालू होईल शे। तर शेवटली तारीख शे 5 ऑगस्ट 2024, फॉर्म 15 तारीख पासून चालू होईल शे। तर या सुवर्ण संधीना फायदा द्या, फॉर्म भरा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपला भाऊ आणि बहिणीसले शेअर करा। हाई चॅनल मी फक्त आपला ग्रामीण भाग मधला भाऊ आणि बहिणीसाठी चालू करेल शे। असंच नवीन भरतीना मी अपडेट तुमच्यापर्यंत लयत राहस। तुम्ही कधी आपल्या चॅनलवर नवीन होशात तर सबस्क्राईब करी द्या। असाच आपला ग्रामीण भाग मधला भाऊले मोठं करा, कारण की मी पण एक शेतकरी ना पोरेशे, मी बी कष्टकरी सण येशे। तर जास्तीत जास्त सरकारी, निमशासकीय आणि प्रायव्हेट जे पण भरत्या राहत त्यांच्याबद्दल मी व्हिडिओ लयत राहस, तर त्यासाठी फॉलो कर द्या आपले। जय हिंद।